मनोज जरंगे पाटील आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र तत्पूर्वी खुलताबाद येथून छत्रपती संभाजीनगर पर्यंत भव्य दिव्य अशी ट्रॅक्टर रॅली निघालेली आहे। तब्बल 200 ट्रॅक्टर या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकता की पाठीमागे आणि पुढे सगळीकडे ट्रॅक्टर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि ही सगळी ट्रॅक्टर रॅली छत्रपती संभाजीनगर शहरातल्या कर्णपुरा ग्राउंडवरती जाणार आहे। खुलताबादवरून ही सगळी ट्रॅक्टर रॅली आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आणि खास करून खुलताबाद तालुक्यातील जेवढे काही समाज बांधव आहेत हे सगळे समाज बांधव आपापले ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने ट्रॅक्टर या ठिकाणी आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक सुद्धा अशाच एका समोरच्या ट्रॅक्टरवरती घेऊन सुद्धा हे समाज बांधव आलेले आहेत आणि मनोज जरंगे यांच्या रॅलीमध्ये एक वेगळी रंगत जी आहे ती या ट्रॅक्टर रॅलीने आणलेली आहे। मोठ्या संख्येने सगळे ट्रॅक्टर या ठिकाणी आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसऱ्या बाजूला साधारणपणे सकाळी 11 वाजता मनोज जरंगे यांची जी रॅली आहे शांतता रॅली ती सिडको चौकातून छत्रपती संभाजीनगर शहराच्या क्रांती चौकामध्ये येणार आहे। यासाठी तब्बल 500 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। तर शहरातले 750 शाळा महाविद्यालय आणि कॉलेजेस सुद्धा बंद ठेवण्यात आलेली आहेत आणि मनोज जरंगे यांची आजची ही शेवटची शांतता रॅली आहे आणि 13 तारखेचा अल्टिमेटम सुद्धा आज संपतो आहे। त्यामुळे मनोज जरंगे काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तत्पूर्वी अशी ही भव्य दिव्य ट्रॅक्टर रॅली छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघालेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।